सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हे तुम्हाला कोणी सांगत नसेल, तुम्हाला माहिती नसेल, मजेदार कहाणी आता आहे. जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेत, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करतायत, जे महाराष्ट्राच्या बाहेर शिकतात दिल्लीला, किंवा जे भारताबाहेर जात आहेत, तर त्यांना सुद्धा बाहेरच्या नॉट ओनली गव्हर्नमेंट, तर तुम्हाला मोठमोठे ज्या इंडस्ट्री आहेत त्यांचं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एक फंड असतो, त्या फंडच्या अंडर तुम्हाला स्कॉलरशिप भेटते. तर ते माहिती नसतं त्याला कुठं असतं. तर मित्रांनो, हे तुम्ही बघाल आता की ह्या स्कॉलरशिप तुम्हाला अवेलेबल आहेत आणि तुम्हाला ते जाऊन अप्लाय करावं लागतं. मित्रांनो, तुम्ही सगळं अप्लाय करा. मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला 1, 2, 3 स्कॉलरशिप नक्की भेटतील. प्रयत्न आहे की तुमचं बॅकग्राऊंड काहीतरी पाहिजे, कमीत कमी छोटीतली छोटी स्कॉलरशिप तुम्हाला नक्की भेटेल. ओके, चलो स्टार्ट. मित्रांनो, टाटा ट्रस्ट ही नावाजलेलं सर्वात जुनं आणि सर्वात मोठं ट्रस्ट आहे. याला तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यात तुम्ही वेबसाईटवर जाऊन tata-trust-scholarship.com याच्यावर अप्लाय करा. रिलायन्स फाउंडेशनची स्कॉलरशिपचं मी इथं scholarship.reliancefoundation.org आहे, त्याच्या जाऊन अप्लाय करा. तुम्हाला कळत नसेल तर मित्रांसोबत डिस्कस करा, सिनियरला करा. ज्याला काही आणखीन डाऊट असतील दे कॅन सेंड मी मेल. ओके, मी त्याला उत्तर देईल आणि गाईड करेल. आदित्य बिर्ला स्कॉलरशिप, एचडीएफसी बँक, कोटक बँक, आयसीसीआय सुद्धा करतं. नंतर इन्फोसिस फाउंडेशन करतं. सेल करतं. सेल म्हणजे काय? स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. जीएसडब्ल्यू म्हणजे काय? जिंदाल स्टील वर्क्स. एसीसी म्हणजे अंबुजा सिमेंट. महिंद्रा असे खूप स्कॉलरशिप ह्या फाउंडेशन देतात. तर तो महत्वाचा मुद्दा आहे की तुमचं बॅकग्राऊंड आणि जे तुमचं ऍप्लिकेशन आहे दॅट शुड बी बेस्ट. तर मित्रांनो, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला ह्या गोष्टीचं जर माहिती भेटली आणि तुम्ही अप्लाय केलं, मेहनत केली, तुम्हाला नक्की छान स्कॉलरशिप भेटू शकते. ओके मित्रांनो, इंटरेस्टिंग आहे, आवडतंय? येस, चलो.